महाराष्ट्रातील संपूर्ण खाजगी शिक्षण बंद करा, नाहीतर महाराष्ट्र पेटेल. शिक्षण बचाव कृती समितीचा इशारा. मालेगाव तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टपासून धरणे आंदोलन चालू आहे. त्याचा आज 6वा दिवस आहे. यावेळी आयोजक दीपक शिरसाट तथा बबनराव बनसोड यांचे मुलाखत चर्चेत महाराष्ट्रातील सर्व खाजगी शाळेवर बंदी आणावी. त्या शाळेमुळे पालकांची लूट होत आहे. शासन निर्णयानुसार लहान मुलांना 7 वर्षानंतर शाळेत टाकण्याची मुभा आहे, परंतु सर्वच शिक्षण संस्था वय वर्ष 3 पासून फक्त पैशासाठीच मुले सांभाळतात. शाळेची फी 25,000 एवढी आकारण्यात येते. ही पालकाची लूट. महाराष्ट्रामधील सर्व कर्मचारी, IPS नेते, राजकीय पुढारी यांचे शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्येच झाले आहे. विना डोनेशन, विना खर्च मोठमोठी पदे भोगत आहेत. तसेच निवडणुकीला उभे राहण्यासाठी 2च मुलाची आवश्यकता असते. त्यानुसार शासनाने शासकीय नोकरदाराचे मुले ही जिल्हा परिषद शाळेतच शिकले पाहिजे, नाहीतर त्यांना तत्काळ निलंबित करावे असे नियम शासनाने लागू करावे. तसेच जिल्हा परिषदच्या सर्व शाळा दर्जेदार डिजिटल कराव्यात असे मत चर्चेत व्यक्त केले आहे. या धरणे आंदोलनाला तहसीलदार दीपक कुंडे, BLO पंचायत समिती यांनी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने पालक तथा नागरिकांना या धरणे आंदोलनामध्ये सहभाग होण्याचे आवाहन केले आहे. हा निर्णय तत्काळ न लागल्यास आंदोलने, मोर्चे, भारतव्यापी आंदोलने करण्याचा ठाम निर्णय शिक्षण कृती समितीचे दीपक शिरसाट व बबनराव बनसोड यांनी शासनाला दिला कडक इशारा. प्रतिनिधी विठ्ठल भागवत. आज दिनांक 15 ऑगस्टपासून आज 7वा दिवस आहे आमच्या शिक्षण समितीच्या आंदोलनाचा. आम्हाला अपेक्षा होत्या अधिकारी वर्ग येऊन भेटेल किंवा माननीय आमदार अमितभाऊ जनक हे विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी ते भेट देणे आवश्यक होते, परंतु त्यांनी आज 7व्या दिवशी आम्हाला फोनवर विचारपूस केली काय चालू आहे. यावरून लक्षात येते की यामध्ये ज्यांचे खाजगी संस्था आहेत किंवा शाळा आहेत त्या लोकांना या आमच्या आंदोलनाशी काहीही देणेघेणे नाही. काल BO साहेब आले होते, त्यांनी विचारपूस केली आणि त्यांनी त्यांचा अहवाल समोर पाठवला. आम्हाला न्याय मिळेलच ही अपेक्षा आहे. थोडा वेळ लागेल आणि न्याय नाही मिळाला तर आम्ही दिल्लीपर्यंत जाऊन आमचे हे आंदोलन चालूच ठेवू असे माझे मत मी व्यक्त करतो. जय भीम. नमस्कार, मी बबनराव बनसोड. महाराष्ट्रातील जे खाजगी संस्था आहेत आणि ज्यांच्याकडं जे नियम व अटीची पूर्तता केली नाही आहे अशा खाजगी संस्था बंद झाल्या पाहिजेत. यासाठी महाराष्ट्रातील जे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळेला पायाभूत सुविधा आणि शिक्षक, संडास बाथरूमची व्यवस्था ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी हे आमचं बेमुदत धरणे आंदोलन आहे. या आंदोलनाचा 7वा दिवस आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत. खाजगी शिक्षण संस्थांचे मनमानी शुल्क तात्काळ बंद करण्यात आले पाहिजेत. शिक्षणाला व्यवसाय न समजता सामाजिक सेवा समजल्या गेली पाहिजेत. गोरगरीब वंचित घटकाच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना समान शिक्षण मिळालं पाहिजे. त्याचबरोबर सरकारी शाळांना पुरेसा निधी, शिक्षक आणि पायाभूत सुविधा हे पुरवण्यात आल्या पाहिजेत. खाजगी शिक्षण संस्थांना शासन नियंत्रणाखाली आणले पाहिजेत. त्यांचं खाजगीकरण हे राष्ट्रीयकरण करण्यात आलं पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाचा हक्क सर्वांना मोफत, समान व दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यांचे शोषण करणाऱ्या संस्थांवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर वेळोवेळी जे फी वाढ होत आहे आणि जे विद्यार्थ्यांच्या पालकाचं नुकसान होत आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक शासकीय शिक्षणाचं स्वतंत्र प्राधिकरण करण्यात आलं पाहिजे. अशा तऱ्हेच्या विविध मागण्या आहेत आणि हे मागण्या शासनाने जर आमच्या पूर्ण केल्या नाहीत, पूर्ण झाल्या नाहीत
तर हे आंदोलन एवढ्यावर थांबणार नाही. आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटवू, तरीही आमच्या मागण्या आमच्या पत्रात पाडून घेऊ. अशा तऱ्हेचं या ठिकाणी मी असं आवाहन करतो. या आमच्या आंदोलनाला बऱ्याच मंडळीचं सहकार्य आहे, अनेक संस्थांचं सहकार्य आहे. या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी सर्वांकडून अपेक्षा करतो, आवाहन करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तहसीलदार साहेब आले, त्याचबरोबर VO साहेब आले. त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला चर्चा अशी केली की तहसीलदार साहेबांनी सांगितलं की मी आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण गावच्या शाळेचा आढावा घेतो, माझे कर्मचारी पाठवतो. शिक्षण अधिकाऱ्यांनीसुद्धा सांगितलं की शासनाकडूनसुद्धा आम्हाला असं एक पत्र आलेलं आहे, प्रत्येक शाळेचा आढावा घेण्याचा पत्र आलेलं आहे. त्याचबरोबर मी गट समन्वय अधिकाऱ्यांना प्रत्येक गावामध्ये पाठवणार, किती खोल्या आहेत, किती शिक्षक आहेत, संडास बाथरूमची सुव्यवस्था आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचा आढावा मी या 2 दिवसामध्ये आपल्याला देईन. आपण ते स्वीकारावा व त्यात जर काही कमतरता असल्या ते आमच्या कानावर टाकावं, आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. अशा तऱ्हेचं त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. आणि म्हणून मी सगळ्या मंडळींना आवाहन करतो, अनेक संस्थांचा आम्हाला पाठबळ आहे, सगळ्याचा आमच्याशी पाठिंबा आहे, आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवावा हीच अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. नमस्कार.